जागेर तरण्याला राम घ्या पहिला या हृदयी रामाची अशी जाण पाहिजे या हृदयी. तर बघा लग्न समारंभ मुळाचा विषय तो म्हणून सांगतोय. आता लग्न समारंभ असतात प्रत्येक वेळी. ह्याचा कसा खय गव्हाण गावल्या का ह्यो पहिला आळा मारला नुसतं सुकान सोडान झाला. आता माझा कसा आम्ही आण खाता आणि ह्याका आणान खाल्या म्हणून सुकत चढलो आणि राहता राहुलं विषय निशी असो माझ्या तेवढं क्लिअर करतोय. कसा बुवा आपल्यात ते कसं चाय पिताना कसा मका एकदम का कॅश बीस भूतूच पडलेले चालत नाही. त्यामुळे माका सगळ्या सुळसुळीत लागतात. आणि कसं आम्ही अमरत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे. कारण बघा विष्णू विष्णू जे आम्ही जे असतो ना पांडुरंग तो माका म्हटलं असते का मिशीन असतात आमका अमरत्व प्राप्त झालेलं आहे. हो असू आता काय म्हणतो ह्यांका ज्यांका जे मिशी होते का सगळे असूर सगळे असूर नाही तूच असूस. आणि खाली लोंबणारी दाढी बी त्यात ठेवलं बिस्मिल्ला 10 11 टाकी ठेवायची ना. कसा 20 रुपये पडले काय 10 11 बिस्मिल्ला त्याच्यातलं एवढ्या कर फक्त नमाज पाडू नको गणपतीच्या देवळात जा आणि आरती म्हण. बापूचा सांगत ऐकायचा. जर काय बापाच्या पुढे बोललो लगीन म्हटला की ना ह्यो पहिलो राहणार. आता लगीन सरायले का आता सगळे अर्धे गावात गेले अर्धे गावात गेले. आमच्या मुंबईचं म्हणजे मी पण मुंबईतलो ह्यो पण मुंबईतलो. आपली परिस्थिती कशी असतात आधी एक म्हणणं आपण सुट्टी टाकणार गावाला जायचंय शॉपिंग करायचंय डीमार्ट मध्ये जाणार ट्रॉली घेणार हे घेतलं ते घेतलं कपडे घेतले का 6,000 रुपये 7,000 रुपये अर्ध पगार ते संपलो. काय गावाला चला कोकणगंजची तिकीट कन्फर्म नाही झाली मेलो करमान लाईनीत उभं राहिलो लाईनी चिंगड झाली. बॅग एकीकडे गेलो एकीकडे डीमार्टचा बाजार सगळं गेलो त्या दुसरीकडे पुढे गेलो घराकडे गेलो आहे याच्यावर हल्लं काय आहे म्हणता डीमार्टचा बाजार हल्ले तर दुसऱ्याच कोणी घेऊन गेलो. आता काय करतलो मित्राक फोन केला गुगल पेला माका 10,000 पाठव. मित्रांना का 10,000 रुपये पाठवले. आहे म्हणता सकाळी येताना मागडे घेऊन ये कणकवलीच्या बाजारातून मागडे हाणल्या. दुसऱ्या दिवशी वाडीतले पोळ जमले अरे इलाच तो पार्टी कधी देतं. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना चायनीजच्या गाड्या घेऊन गेलो. तिसऱ्या दिवशी घेऊन कला काय दिले अरे इलाच तो अंका काय दिलं ना चला बारमध्ये गेलो. 10,000 होते 2,000 सगळे खर्च केले तर गेलो. तो वाडीतली पोरं जमा झाली. अरे काका घराकडे भेळ करूया दिल्या 500 रुपये संपत पिलो. खिशातलं पगार सगळं संपलं दिलेले उसने ते पण संपले. औस म्हणता उद्या भजी आणशी काय रे नाही साहेबांनी फोन केला ना मुंबईत जाऊ पैसे संपले. अशी आमची परिस्थिती असतात. जाताना एकदम टाईट मध्ये येताना रिचार्ज सगळं माझा काय तुमचा काय सेम म्हणजे पैसे संपले का आपण सांगणार साहेब माझं ऐकत नाही काका बोलवलं ना माझ्याशिवाय काम. अरे तू नाही ना म्हणतो दुसरं ठे गावात गावची शेती जमीन सगळा कर ना. आम्ही पण आता कसा माझा सगळ्या कॉलेजमध्ये शाळा वेळा गावातच झाली आहे. त्यामुळे कोकणामध्ये सुख लोक जातात खडे अमेरिकेत कोण जाता फॉरेनला जाता कोण हकडे गुट्टे जाता कोण थकडे जाता. पण कोकण जाता आपलं सौंदर्य हा त्याच्याशिवाय खरी शोधून तुमका सापडायचा नाही. पोरांका ता दाखवा गावात गेलास का पोरांका सांगा बाबा ही करंदाची झाड ही फणसाचा झाड या माडाचा झाड या आंब्याचा झाड या चिचेचा झाड ह्या जांभळाचा झाड. एक जो शाळेवर बसलो तो म्हणतो पप्पा 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 करंदाच्या झाडाकडे जाणार आणि म्हणतात पप्पा ह्याकाच मँगो धरतो तुझ्या आजान करंदात मँगो लावले त्या का आंब्याचं झाड दाखवा. आपली संस्कृती आपली जमीन आपली माणसं घावणे पोळियो मुळाची पिठी डांगा फणसाची भाजी या त्या बोराका खाऊ गेला. आता बोरगा उठले सुटले का तो बर्गर खाल्याने पिझ्झा खाल्याने पोराचा पोट असा टाईट झाला. डॉक्टरकडे घेऊन गेलो का मग त्याला ऍसिडिटी होता. जवळजवळ 30 वर्ष सगळा फास्टफूड खाऊन त्याचा सगळा संपत्तीला. मग 30 वर्ष झाले का त्याला डायबिटीस झालो ब्लड प्रेशर झालो
गोळी सुरू झाले काय मागून 500 थैसन केअर काय काय सगळे गोळी दिले आणि काय गोळीও खाता पण आपली जुनी संस्कृती होती वाडग्यावर पेच प्यायची घोडवर लोणच्याची फोड लावायची काय येत नसतं तर खोबरा घ्यायचा थोडासा तोंडाक लावायचा उसळी बरोबर पेर का खायची नाही का हो नाही ना उसळी बरोबरची पेज एक नंबर गावात लगीन असला तर आमचा एक नंबर आधी सगळे पत्रावळी लावून घ्यायचे एकदम शिस्तबद्ध पुढेच्या पाण्याचे पत्रावळी लावायचे शिस्तबद्ध पंगत सोपतरी मिस्त्री पुढे बसलो पासून बसलो आमचं सुयस माधू झील ऐसून बाजू बसलो आणि वाड पिलो मीठ वाढता लोणचं वाढता पापड वाढता सगळा सुजी वाढता थोडं स्टँडर्ड होतो तो वडे त्याच्यापेक्षा स्टँडर्ड होतो तो भाजी बनवलाय लग्नात सगळ्यांना कॉमन म्हणजे जनता भाजी भांसाची भाजी घातल्याने शिस्तबद्ध पद्धत मुंबईचा आपल्या उलटा भीक मागायला खाणे म्हणजे भूमीबद्ध हातात प्लेट घ्यायची झील माझं पुढे त्याच्यापासून मी गेलो आमचं सुयश प्लेट घेतल्या खालचो टिश्यू पेपर काढला सगळा भुसले म्हणता पप्पा ह्या भुसल्याला नाही अरे बाबा भुसासाठी तो टिश्यू पेपर असता गेलो पुढे म्हणता पप्पानू आयता खाऊ नको हिरिया असा का म्हटला सॅलड हिरियाच असता त्या घे भुतून बाजू गेलो हे थांबणारो नाही पोरगो गेलो डोंगर केला पांढरो डोंगर हात घेतलाय डोंगरासारखो पुढे गेलो ह्याची चायनीजला जीभेची लत गेलो आणि चायनीज भात घेतलाय त्या डोंगराक लावलं हडे पांढरो डोंगर हडे लाल डोंगर जाता पापड दिसले डोंगराच्या बाजूक ताटक्या लावल्या ताटक्या लावल्या बोल आता म्हणता करू का हलाक लागला तर म्हणता काम करायचं नूडल्स घ्यायला तर काही येली लाव बाजू सगळे लाल डोंगर पांढरा डोंगर पापड्याचा ताटक्या आणि बाजू नूडल्सची गेली लागले लोंबा जाता एका गुलाबजाम दिसले पाकातले होते काय कसले सुके होते गुलाबजाम दिसले ठेवल्या डोंगराला वाटते आणि वाटेत 2 गुलाबजाम घेऊन चाललो जीवाच्या मनात हेकायचं म्हणा जीवाच्या मनात म्हणा हडे बघता धकडे बघता वायरी पाडला आणि फाटकन सगळे जमले उकडी झाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जेवढा लागत तेवढा घ्यायचा घाटावरची पद्धत वेगळी असतात म्हणजे तर जेवण फुकट जात नाही त्याचं कारण सांगते तुमका एक दिवशी मी गेले घाटात सगळे जेवण वाढले 5,000चे पंगत बसले एक माणूस माईक घेऊन असं उभं राहिलो 5व्या लाईनीतल्या 5व्या बाजूला कोणामध्ये स्वप्नील मिस्त्री बसला त्याला भात वाढ आता 5,000 लोकांमध्ये माझं नाव भात घेतल्याबरोबर मी राहतोय खैद जागे 15-20 उठला आणि वाटेक लागले तो मुंबई गेलं लाजेन मारतात ते नावच घ्यायचा अमुक ठिकाणी अमुक बसल्यास आज संपलं वाढ नाव 5,000 लोकांना घेतलं मरांत तुझं भात गेलो वाटेक लागलं लाजेन मारायचा जेवू नको आम्रपाली मधील छोटा ओंकार आणि मोठा ओंकार यांच्याकडून हे 101 रुपयाचं बोमल पारितोषिक केलंय धन्यवाद शेवटचा किस्सा सांगतो माता भगिनी बसल्या हो गजन लगेच संपवणार जास्त वेळ नाही असे 4-5 जणी गावात जमतात आणि ते उकाना घेण्याच्या स्पर्धा ठेवतात आदेश भाऊजी इकडे येतात एक म्हणतात चला उकाना घेऊन सुरुवात करूया एकेने सुरुवात केलाय सकाळच्या पारी कोंबडी कोकती आणि आमच्या ह्यांना बघून रस्त्यावरची कुत्री भुकती इतक्या म्हटल्याबरोबर दुसरी चढावली इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर सकारामाचं नाव घेते तुकारामाची लवर इतक्या म्हटल्यावर दुसरी एक चढावली ती म्हणता अशी का उकाणी असतात मी बघ कसा घेतोय घे श्रावण धारा घनघन धारा नभी दाटल्या कोसळती धारा घनघन धारा नभी दाटल्या कोसळती धारा आमच्या ह्यांचा पापड खाल्याने काय नुसता टारा आणि आता छोटासा किस्सा फेसबुक का व्हाट्सअप ने माया फेसबुक आणि व्हॉट्सअप दिल्यापासून लगेच फेसबुकवर ठरता
व्हॉट्सअपवर ठरतात. सकाळी तामतुम, दुपारी धामधुम आणि रात्री सामसूम. व्हॉट्सअपचा लगीन, फेसबुकचा लगीन जास्त वेळ टिकत नाही काय. जमवल्याने दोघांनीच थोडे दिवस नांदले काय दिवसपर्यंत आता महिन्याभरातच कार्यक्रम आटापतात. त्यामुळे खर्च नाही, काय नाही. हा. सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम संत झाले, महंत झाले. म्हणून आज आपण या ठिकाणी भजनरूपी सेवा करतोय, अभंग गातोय. आताचे संत म्हणजे राम रहीम बाबा, आसाराम बापू, आणि आता जो फेमस म्हणजे खराद बाबा. खराद बाबा हे सगळे संत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता एकनाथ नामदेव तुकाराम संत होते. हाला पेष्टा सोसला. आता त्या संतांका हेलिकॉप्टर नेहोते ना, पण संत तुकाराम महाराजांना साक्षात वैकुंठीचा पांडुरंग पुष्पक विमान घेऊन येलो खाली वर नेऊसाठी. असे संत झाले. आणि आताचे कसले संत. आमच्यासाठी कोण संत असतील तर ज्याने हा भजनाचा गाभा गायला, भजनाचा गाभा ज्याने रोवला, जो हरिनामाचा झेंडा रोवला, ते म्हणजे कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम, कैलासवासी परशुराम बुवा पांचाळ, कैलासवासी विलास बुवा पाटील, कैलासवासी काशीराम बुवा परब, कैलासवासी दीपक बुवा चव्हाण, कैलासवासी चिंतामणी बुवा पांचाळ, कैलासवासी ज्ञानदेव बुवा चव्हाण, गजानन बुवा पाटील. असे संत झाले, महंत झाले. म्हणून ही भजनाची परंपरा आज तुमच्या समोर सादर होते. त्याने जर ह्या पेरल्याने नसतात. एक दोन तीन डॅडी डॅडी बुवांच्या घराण्यातले. एक दोन तीन धरून चेचून आता गावलो तर उभो पेचून घरासारखे कांद्यांचे काशीराम बरोबर आपल्या भांडवची शान मालवण गट्टा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात कृष्ण पवार. हर 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 हरेश्वरा. आमचे गुरु
मी चिंतामणी बुवा पांचाळ एकच लाईन घेतोय गजराची सांगता करतो. बुवांची चाली वेगळ्या असायच्या पण देवाचं देवपण देवाचं देवपण तुम्हाला